नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. लोकसभा संसदेचं मतलब मान्सून सेशन संपलं. पावसाळी अधिवेशन संपलं. 15 दिवसाच्या वर दिवस पंतप्रधान आणि गृहमंत्री हाऊसमध्ये आलेच नाही. शेवटच्या दिवशी अमित शहा आले, तर बहुतेक वंदे मातरम म्हणण्यासाठी. विरोधी पक्षांनी आपली पुरी फळी मजबूत ठेवली आणि सरकारला धारेवर धरलं. पूर्ण वेळ सरकार, सरकारची टीम, भारतीय जनता पार्टी, देशातले अँकर आणि अँकरनिया पाणी पिऊन पिऊन ओरडत होते, की विकासाची कामं होऊ न देता सदन चालू न देणं हा राष्ट्रद्रोह आहे वगैरे वगैरे बरेच बोलत होते. तर ते जुने इंटरव्ह्यू पुन्हा भाजपाच्या नेत्यांचे, यांच्या गुरुजींचे मार्केटमध्ये यायला सुरू झालं. असंच जेव्हा सेशन वॉशआउट केलं होतं बीजेपीनी, तेव्हा त्यांना प्रश्न विचारला, की सेशन वॉशआउट करून तुम्हाला काय मिळालं? त्यांनी सेशन वॉशआउट होण्याचे फायदे कसे असतात देशासाठी, ते जेटलीजींनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सुषमाजी तर क्लिअर म्हणाल्या, सेशन चालू न देणं हा सुद्धा विरोध करण्याचा एक रास्ता आहे. तो विरोधकांचा अधिकार आहे. सेशन चालावं, हाऊस चालावं हे काम सरकारचं आहे, आमचं नव्हे. होत असेल करोडो रुपयाचा चुराडा सेशन न चालल्यामुळे. पण देशाचा फायदा आम्ही जरूर करतो असं आम्हाला वाटतं. जे धतुऱ्याचं बी बीजेपीने लावलं होतं विरोधात असताना, आता ते मोठं वटवृक्ष झालं धतुऱ्याचं. आणि ते धतुरे आता सध्या विपक्षात असलेले त्या काळची सत्तेतले पक्ष, त्यांनी जेव्हा बोलायला सुरू केलं, तेव्हा आता यांना त्रास व्हायला लागला. म्हणजे किती दुतोंडी आहात पहा हे बीजेपी वाले. जेव्हा हे विरोधी पक्षात असतात, तेव्हा सदन बंद पाडणं हा अधिकार असतो आणि ते राष्ट्रहितासाठी असतं. आणि जेव्हा ते सत्तेत असतात, तेव्हा सदन बंद पाडणं हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे असं त्यांना वाटतं. हे सगळं संपलं आता. परंतु बीजेपीची छटपटाट भयानक चालू आहे. कारण काही बिल आले, काही बिल गेले. परिसीमन म्हणजे तो जो एफसीआरए बिल होतं, तो फक्त अमेरिकेने डोळे वटारले म्हणून यांची चड्डी ओली झाली आणि लगेच त्यांनी ते बंदच करून टाकलं. ते जेपीसीला पाठवलं. बंद बस्त्यात. पण मूळ मुद्दा आहे परिसीमनचं बिल, महिला आरक्षणाला घेऊन येणारं. त्यासाठी 360 पाहिजेत. यांच्याकडे सध्या 319 आहेत. म्हणजे 20 टीएमसीचे आणि 6 शिवसेनेचे गेलेले. मागच्या वेळेला जेव्हा त्यांनी परिसीमन केलं होतं, त्यांना 5 अतिरिक्त मिळाले होते मतं. ती अतिरिक्त जर आपण जोडली, तर ती 319 आणि 5 324. त्यात जर शरद पवारांची 8 जोडली 32 आणि मग 22 जर जोडली डीएमकेची, तर आता हा आकडा कागदावर आपण काढू शकतो. त्यात काय म्हणजे हे नाही. म्हणून प्रयत्न चालू आहे. तर आपण पहिले 319 होते, त्याचं काय झालं त्याचंच पाहू. 319 पैकी जो 20 चा मोठा ग्रुप आहे टीएमसी, त्यातले 3 तर मुसलमान खासदार बाहेर निघाले. ते म्हणाले, "बाबा आम्हाला मुश्किल आहे बीजेपी सोबत जाणं." त्यामुळे तो आकडा 17 वर आला, की त्या 17 लोकांची टांगती तलवार आहे. दुसरी गोष्ट, हे जे 20 निघाले ते त्यांनी एका नवीन पॉलिटिकल पार्टीमध्ये स्वतःचं विलय करून घेतला.
त्या विलयाला मान्यता अजूनही स्पीकरनी दिली नाही. त्यामुळे स्पीकरला सारखं या लोकांच्या विरुद्ध ॲक्शन घ्या असं म्हणून सुद्धा टी-एम-सी ची जी सुप्रीमो आहे सध्या ममता बॅनर्जी, तिने सांगितलं, की "अरे बाबा, आम्ही सारखं त्याला सांगतो, की ते घेत नाही." आणि मागच्या सुप्रीम कोर्टच्या एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलं होतं, की स्पीकर हा सदन चालवतो सगळं ते आपलं ठीक आहे. पण जेव्हा अशा केस दलबदलू कानून कायदा लागण्याचा असं जेव्हा पक्ष फुटीचा जेव्हा प्रश्न येतो किंवा लोक जेव्हा 2/3 अलग निघतात, त्याच्यावर डिसिजन घ्यायला त्याला एक फिक्स टाईम पाहिजे आणि त्याच्या डिसिजनची चौकशी त्याच्या डिसिजनवर आम्ही पुन्हा विवेचना करू शकतो, विश्लेषण करू शकतो, त्याला पुन्हा रद्दही करू शकतो. कारण त्यावेळेला स्पीकर जेव्हा तो त्याच्यासमोर हे भांडण येतं, त्यावेळेला तो एक जजच्या म्हणजे क्वासी जज असतो तो, ट्रिब्युनल जज सारखा. आणि ट्रिब्युनलचे घेतलेले निर्णय आहेत, ते आम्ही त्याची निरीक्षक पुनरावलोकन करू शकतो. त्यामुळे एक ठराविक वेळेत तुम्ही करायला पाहिजे. आता त्याच याला घेऊन याच महिन्यात ऑगस्टमध्ये टी-एम-सी सुप्रीम कोर्टात चालली, त्या डिस्क्वालिफिकेशनसाठी. पहिले 20 होते, त्यातले 3 गेले, 17 राहिले, तर त्यांचं ते तसाच आकडा 2/3 होत नाही. त्या ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले. स्पीकर अजूनही त्यांना तिकडे मान्यता देऊ शकत नाही, कारण त्याच्यातही अडचणी आहेत. ज्या पार्टीत त्यांनी विलय केला त्या पार्टीला 600 मतं नाही आहेत टोटल. असा पेच फसला. त्यामुळे ते 319च राहतात की नाही ते माहित नाही. दुसरीकडे जो सर्वात दुसरा प्रयत्न चालू आहे तो डी-एम-केचा. कारण एन-डी आणि इंडिया गठबंधन हे वेगवेगळे गट आहेत. आणि एक तिसरा गुट आहे 38 लोकांचा, जे कोणाही दोघातही नाहीत. तो पहिले फक्त 18चा होता. 18चा आणि 16चाच होता बहुतेक. तो आता 38चा झाला, कारण 22 लोकं याचे आलेत, डी-एम-केचे त्याच्यासोबत. डी-एम-के अलग झाला सगळ्यांशी, कोणासोबतच नाही. तर आता विरोधी पार्टीच्या लोकांना म्हणजे एक परंपरा आहे आपल्याकडे बिर्लाजींनी सुरू केलेली, की सेशन संपलं की त्यानंतर ते चहा पाण्याला बोलवतात सगळ्या फ्लोअर लीडरला. यावेळेला त्यांनी बोलावलं. विरोधी पक्षांनी बहिष्कार केला. फक्त एक विरोधी पक्षातनं एकच फक्त पोहोचली होती, ती म्हणजे कानिमोझी, डी-एम-केची खासदार. त्यामुळे चर्चा आहे की डी-एम-केचे 22 खासदार एनडीए सोबत जातील का? पण जेव्हा हा खेळ बीजेपी करत होती, तेव्हा तिकडे विजयनी टी-व्ही-केच्या जो मुख्यमंत्री आहे तामिळनाडूमध्ये, त्यांनी दुसरा खेळ केला. त्याने बुधवारी प्रस्ताव टाकला, एक पास केला आपल्या विधानसभेमध्ये, की परिसीमन करताना नवीन जनगणनापेक्षा वर्तमान ज्या सीट्स आहेत, त्या सीटवरच रिझर्व्हेशन द्यावं महिलांना. म्हणजे 2027 पासून जेवढ्या निवडणुका होणार आहेत आता लोकसभेच्या, विधानसभेच्या, त्यातच तुम्ही पहिले महिलांना आरक्षण द्या 33%. आणि जेव्हा परिसीमन तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला याची जाणीव ठेवावी लागेल, की जे सध्या म्हणजे ते जे बॅलन्स बनलेलं आहे दक्षिण उत्तरचं, ते बिघडायला नको. कारण दक्षिणी राज्यात मध्ये शिक्षाचा प्रसार चांगला झाला. तिथे परिवार नियोजन फारच चांगल्या तऱ्हेने लागू झालं. त्यामुळे ते समृद्ध राज्य जरी असली तरी तिथे पॉप्युलेशन कमी आहे, जनसंख्या कमी आहे. उत्तरेकडे जनसंख्येचा विस्फोट झाला. जनसंख्येच्या आधारावर जर तुम्ही खासदार बनवले, तर मग त्या तामिळनाडू आणि कर्नाटक आणि केरळ, आंध्र, तेलंगणा यांना काहीच राहणारच नाही. बाकी ठिकाणी 70% वाढतील सीट्स आणि त्यांच्याकडे 20% काही सीट तर कमी होतील, पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला करा. त्याच्यासाठी तुम्हाला पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्टमध्ये बऱ्याचशा संवैधानिक संशोधनं करावी लागतील. ते पहिले करा. आमच्यावर असा अन्याय करू नका. त्यांनी तिकडे तो प्रस्ताव टाकल्यामुळे डी-एम-केला विचार करावा लागतो, कारण डी-एम-केचं राजकारण तामिळनाडूत आहे. जर आपल्या होम ग्राउंड मध्येच आपण शेकी झालो, तर मग दिल्लीत काय तीर मारणार? म्हणून पुन्हा ते
बीजेपी सोबत जायचं की नाही जायचं त्यांना पुन्हा परिसीमनमध्ये हा एक फार मोठा त्रास असणार. त्यामुळे इकडनंही फसलं बीजेपी आणि तिकडनंही फसलं. तर दोन्हीकडनं बीजेपी फसलेला आहे सध्या. आमचे हिंदीचे जे एडिटर आहेत चित्रांश ते नेहमी म्हणतात, की बीजेपी के लिए तो संकट वेटिंग लिस्ट लेके आ रहा है, वेटिंग लिस्ट में आ रहा है. खरोखरच वेटिंग लिस्टमध्येच आहे. नवीन डी-एम-केला जोडायला जातो म्हटलं तर टी-एम-के पळताना दिसतं. कारण तिकडे 3 आमदार जे फुटून गेले होते, ममताला सोडून जे गेले होती मोठी टीम, त्यातले 3 वापस आले पळत. म्हणे, "नाही बाबा ममताच्या शिवाय 10 मते नाही मिळणार आम्हाला. आम्हाला माहिती आहे ममता दीदी काय आहे." आणि त्यांनी फक्त चान्स कुठे घेतला जेव्हा ममतावर हल्ला झाला बंगालमध्ये, तेव्हा दीदीवर हल्ला आम्ही सहन करणार नाही म्हणून ते वापस आले दीदीसोबत. आता ही सुरुवात आहे. अजून पुढे होतं काय देव जाणे. पण एकंदरीत हा सध्या वेळ ठीक नाहीये बीजेपीसाठी असं वाटतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.